दिव्यांग कला शिक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना कैलासनगरात 2 जून 2026 रोजी समोर आली होती। चोरट्याने कपाटात ठेवलेले 7 लाख रुपये रोख आणि 2 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ आणि आता 2 महिने उलटूनही तपासाचा पत्ता नाही। गुरुवारी 30 जुलैला दिव्यांग कला शिक्षकाने जिन्सी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना स्मरणपत्र देत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे। चोरासोबत संगनमत करून पोलिसांनी रक्कम आपसात वाटून घेतली आणि चोराला सोडून दिल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। जिन्सी पोलिसांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे। इकडे दिलंय का साहेबांचं काय नाही त्याने का त्याने काय गेल्या महिन्यात पण एक एक महिना झाला जवळजवळ बरोबर आहे दिलं तर गुन्हा ते पहिले पेदाची बदली दुसऱ्या तपास करायला तुम्ही आता हे जे किंवा दाखल करणाऱ्या तसेच आरोपीला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करावी, देशभरात चौकशी करावी, पोलीस आयुक्त, राज्य माननीय आयुक्त, न्यायालय म्हणजे पोलीस 15 दिवसाच्या नंतर FIR फाडला। त्यानंतर जवळजवळ आता 2 ते 2.5 महिने होत आले आहेत, पोलिसांनी काहीच तपास केलेला नाही आहे। यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये भरपूर चक्रा मारल्या पण कुठल्याही काही दखल घेण्यात आली नाही। यानंतर 2.5 महिने झालेले आहेत। यानंतरची पुढची माझी पायरी जी असेल ती कमिशनर ऑफिससमोर मी आमरण उपोषण करणार हे माझं ठरलेलं आहे, कारण मला पोलिसांची कुठलीही मदत होत नाही। मी अपंग असून मला या सगळ्या गोष्टीचा भयंकर त्रास होत आहे, पण पोलिसांची कुठलीही काही मदत झालेली नाही।